तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथे प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा विभाग आणि डुग्गीपार पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकत दुकानधारकाला अटक केली असून हजारोंचा माल जप्त करण्यात आला आहे. 17 एप्रिल 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी चैतन्य जनार्दन नानोटे यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विविध कायद्यांखाली आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा विभागाला कोहमारा परिसरात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सुमित किराणा दुकानावर छापा टाकला. तपासणी दरम्यान विमल पान मसाला, पान पराग, ईगल गुटखा तसेच सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत सुमारे 9,030 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. बंदी असतानाही अशा प्रकारे साठा करून विक्री केली जात असल्याचे उघड झालं. तपासणी दरम्यान प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोपी आणि जप्त साहित्य पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी विलास भेंडारकर याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या त्याची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी देऊरकर करीत आहेत. सडक अर्जुनी तालुक्यात कुठेही प्रतिबंधित गुटखा किंवा तंबाखू विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ माहिती द्यावी. अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाकडून पुढील काळातही अशा धडक मोहिमा सुरू ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे. माझं नाव चैतन्य जनार्दन नानोटे. मी अन्न सुरक्षा अधिकारी कार्यालय गोंदिया येथे कार्यरत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही प्रतिबंधित अन्न पदार्थासाठी कारवाईसाठी कोहमारा येथे आलेलो होतो. तेव्हा जेव्हा दुकानाची इन्स्पेक्शन करता वेळेस आम्हाला प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा आढळून आला. त्याच्यानुसार आम्ही अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई केली आणि आरोपीला पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केले. आता आरोपी हा भंडारा जेल येथे आहे. काय दुकानाचं नाव आहे? त्यांचं नाव विलास भेंडारकर आहे. कोहमारा येथील कुठला दुकान आहे आणि आरोपीचं आहे ना? कोहमारा येथील किराणा दुकान सुमित किराणा आहे आणि त्यांचं नाव विलास भेंडारकर म्हणून. दिनांक 17 रोजी चैतन्य जनार्दन नानोटे, पद अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग गोंदिया यांनी डुग्गीपार पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून कलम 123, 214, 323, 274, 275 भारतीय न्यायसंहिता तसंच सहकलम 26(2)I, 26(2)IV, 27(3)D, 27(3)E, 59 अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वये विलास भेंडारकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामध्ये सुमारे 9,030 रुपयाचा पान मसाला यात जप्त करण्यात आली असून यातना अटक करण्यात आली असून सध्या MCR वर आहेत. या सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देऊरकर हे करीत आहेत. याच्यामध्ये कुठल्या कंपनीचं गुटखा मिळाला? याच्यामध्ये विमल पान मसाला आहे, त्यानंतर पान पराग आणि ईगल असे प्रतिबंधित गुटखा मिळून आलेला आहे. तक्रारदार आहेत ते गोंदिया अन्न औषध प्रशासनाचे आहेत की भंडाराचे? अन्न औषध प्रशासन विभाग गोंदिया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.